महाराष्ट्र के घुघुस में G39 रेलवे फाटक और अपूर्ण रेलवे उड़ान पुल के कारण उत्पन्न यातायात जाम और दुर्घटनाओं की समस्या के विरोध में महिलाओं ने रेल रोको और चक्का जाम आंदोलन किया। रेलवे फाटक दिन में 20-25 बार बंद रहता है, जिससे एम्बुलेंस, स्कूल बस, भारी ट्रक और आवश्यक सेवाएं बाधित होती हैं। अपूर्ण उड़ान पुल के कारण यातायात जाम, वायु प्रदूषण और समय की बर्बादी हो रही है। स्कूली बच्चे, एम्बुलेंस, महिलाएं और नागरिकों का दैनिक जीवन अस्त व्यस्त हो रहा है। महिलाओं ने कल शनिवार को घुघुस में रेल रोको और चक्का जाम आंदोलन किया। नागरिकों ने पुल का काम तुरंत पूरा करने की मांग की। 3 अगस्त को हुई बैठक में संबंधित अधिकारियों ने 15 दिनों में काम पूरा करने का लिखित आश्वासन दिया था, लेकिन इस आश्वासन का पालन नहीं हुआ। सभी संबंधित विभागों, रेलवे प्रशासन, महारेल प्रशासन, जिला अधिकारी और परिवहन मंत्री को ज्ञापन दिया गया था, किंतु आज भी अधबने पुल से स्थानीय नागरिक त्रस्त बताए जा रहे हैं। अतिशीघ्र पुल का काम पूरा करने की मांग को लेकर रेल रोको तथा चक्का जाम आंदोलन किया गया। हजारों की संख्या में महिलाएं और नागरिक सहभागी रहे। चंद्रपुर लाइव 24 महाराष्ट्र के चंद्रपुर जिले से संजय गुगलोत, ब्यूरो चीफ की रिपोर्ट। वरिष्ठ अधिकारी है नागपुर से जो आए हैं उन्होंने, और यहाँ के श्रीकांत सर, हमारे बलवीर सर, जो हमारे उच्च अधिकारी आए हैं, उन्होंने हमें राइटिंग में और उनका वीडियो ली गई है। और ये जो हमारे बैनर पर जो चिपका दिया है इनका आवश्यक, ये हमको लॉलीपॉप दिया। हम नहीं चाहते बात करेंगे, तो हमको बात करने में कोई छोटा रोल आहे, सगळ्या गोष्टी आहेत। त्यात तुमचं जे आंदोलन तुम्ही करत आहात हे काही तुमचं मी याच्याबद्दल हे नाही, कारण की तुमच्या भावना आहेत त्या, आणि त्या भावना आहे म्हणूनच तुम्ही आणि मायाताई मी पाहतोय पहिल्या दिवशीपासून इथे कुठल्याही पार्टीचं काही नाही, पण त्या आणि त्या काही ज्या महिला आहेत त्या बरेचदा येऊन माझ्याकडे आला, त्यांनी मला संदेश सुद्धा विचारले, त्या डीजीएम नागपूरच्या ऑफिस पर्यंत सुद्धा गेल्या आणि प्रत्येक आणि सगळ्या साहेबांना त्यांची मेहनत आम्हाला माहिती आहे, आम्ही जवळून पाहिली आणि माझं त्यांना पहिल्या दिवशीपासून सहकार्य आहे आणि राहणार। आता गोष्ट अशी आहे की मी यांच्या कामाबद्दल मला माहिती नाही, टेक्निकली काय बाब असतात त्याच्यावर मी सांगू शकत नाही। रेल्वेचा ट्रॅक जो आहे तो रेल्वेच्या डिपार्टमेंट मध्ये असतात, तुम्ही ते आंदोलन केल्यामुळे ते लोक सुद्धा आहेत, बरोबर। आणि पहिल्या दिवसून सांगितलं की मी पुढचं तुम्हाला शेवट एकच्या ऐवजी 2 लाईन, 2च्या ऐवजी 3 ट्रॅफिक पॉईंट लागले असतात, आणि इथं जर कोणाला दिसला नाही तर त्यांनी मला फोन करायचा, फोन नंबर त्यांना दिलेला आहे, जे माझ्या हातात आहे ते मी नक्की करेन। आणि मी अर्ध्या रात्री येतो, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आणि कुठल्याही प्रकारचे तुम्हाला